वेलकम टू ऑनलाईन क्लासरूम ऑफ उज्ज्वल क्लासेस। आज आपण फोर्थ लेसन मधला इयत्ता 6वीच्या पुस्तकातला प्रॅक्टिस सेट 10 मधला क्वेश्चन 3 पाहणार आहोत। त्याच्या अगोदर आपण क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 चे व्हिडिओज टाकलेले आहेत। ऍडिशन ऑफ मिक्स नंबर्स आणि सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर्स। आता हे क्वेश्चन नंबर 3 मधले वर्ड प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत। आता क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट एक्झाम्पल बघा, मी लिहिणार नाहीये इथं, वाचते अगोदर। सुयश bought 2 and 1/2 kilogram of sugar and Ashish bought 3.5 kilogram. How much sugar did they buy altogether? If sugar costs 32 rupees per kilogram, how much did they spend on the sugar they bought? आता हा प्रश्न समजून घेऊयात आपण। सुयशनी 2.5 किलोग्राम म्हणजे 2.5 किलो साखर आणलेली आहे and आशिष bought 3.5 किलोग्राम, आशिषनी 3.5 किलो साखर आणलेली आहे। हाऊ मच शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर, मग दोघांनी मिळून किती साखर आणली। आणि इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर किलोग्राम, आणि जर साखरेची किंमत 1 किलोला 32 रुपये असेल तर त्यांनी त्या साखरेवर किती रुपये खर्च केले, असा या प्रश्नाचा अर्थ आहे। मग आता आपण ह्याचं सोल्युशन पाहूया। बघा, व्यवस्थित समजून घ्या। यातला फर्स्ट त्याचं आपण सोल्युशन पाहूया। बघा, त्या दोघांनी किती शुगर आणलेली आहे। सुयश बॉट 2.5 किलोग्राम अँड आशिष बॉट 3.5 किलोग्राम। आता हे आपल्याला काय करायची, या दोघांची, या दोन्ही मिक्स नंबरची ऍडिशन करायची। किलोग्राम ऑफ शुगर, या दोन्हींची ऍडिशन करायची। आता 2.5 म्हणजे 2 and 1/2 प्लस 3 and 1/2। आता एकच मेथडने आपण करूया, दोन मेथड्स करणार नाही आपण इथे। आता 2 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 1/2 म्हणजे हा होल नंबर आणि हा खालचा डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर प्लस 3 multiplied by 2 plus 1/2। काय पुढची स्टेप येईल, 2 2 जार 4 प्लस 1 5 5/2 प्लस 3 2 जार 6 प्लस 1 7/2। मग आपला आन्सर काय येईल, 5 प्लस 7 12/2 म्हणजेच किती आलं, 12/2 म्हणजेच 2 1 जार 2 2 6 जार 12 म्हणजेच 6 किलोग्राम। 6 किलोग्राम। मग सुयश अँड आशिष बॉट ऑल टुगेदर 6 किलोग्राम ऑफ शुगर, हे झालं आन्सर। 6 किलोग्राम ऑफ शुगर। आणि पुढचं काय, द कॉस्ट ऑफ 1 किलोग्राम ऑफ शुगर, कॉस्ट ऑफ 1 किलोग्राम ऑफ शुगर, cost of 1 kilogram of sugar is 32 rupees 32। मग therefore the cost of, दोघांनी मिळून किती शुगर आणलेली आहे, 6 किलोग्राम, म्हणून द कॉस्ट ऑफ 6 किलोग्राम ऑफ शुगर इज 32 into 6 is equal to, किती, 6 2 जार 12 कॅरी 1 6 3 जार 18 प्लस 1 92 रुपीज। मग किती कॉस्ट आली 6 किलोग्राम शुगरची, ₹92 रुपीज। मग आता आन्सर आपलं काय येईल, आन्सर व्यवस्थित लिहायचं। दे बॉट, त्यांनी विचारलेलं आहे क्वेश्चन, त्याच्यामध्ये दे बॉट ऑल टुगेदर 6 kilogram of sugar
6 kilogram of sugar, and they spent rupees 192 on sugar they bought. मग आपल्याला आन्सर काय मिळालं, 6 किलोग्राम ऑफ शुगर आणि काय 192 रुपीज. आणि हे आपण आन्सर मध्ये व्यवस्थित इथे लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल, आराधना ग्रोज पोटॅटोज इन 2/5 पार्ट ऑफ हर गार्डन. बघा 2/5 पार्टला तिने काय लावलेले आहेत, पोटॅटोज बटाटे लावलेले आहेत. ग्रीन्स इन 1/3 पार्ट म्हणजे वाटाणे लावलेले आहेत 1/3 पार्ट, अँड ब्रिंजल्स इन द रिमेनिंग पार्ट, आणि उरलेल्या पार्टमध्ये उरलेल्या भागात गार्डनच्या तिने काय लावलेले आहेत, ब्रिंजल्स म्हणजे वांगी. ऑन हाऊ मच ऑफ हर प्लॉट डीड शी प्लांट ब्रिंजल्स. मग तिने वांगी ब्रिंजल्स किती पार्टवर लावलेली आहेत असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता आपण ते व्यवस्थित सोल्युशन लिहूयात. बघा, आराधना ग्रोज पोटॅटोज इन 2/5 पार्ट ऑफ द गार्डन. आता हे लिहूयात आपण इथं. आराधना ग्रोज पोटॅटोज इन 2 पार्ट करूयात बोर्डचे, इन 2/5 पार्ट ऑफ गार्डन. आणि ग्रीन्स बघा दुसरं काय लावलेलं आहे, ग्रीन्स इन 1/3 पार्ट of the garden. आता टोटल पार्ट ऑफ द गार्डन फॉर दिस 2 व्हेजिटेबल्स, म्हणजे हे 2 व्हेजिटेबल्स आहेत पोटॅटोज आणि ग्रीन्स, त्यासाठी तिने किती पार्ट वापरला ते आपल्याला अगोदर काढलं पाहिजे. आणि त्यानंतर ब्रिंजल्सला तिने किती जागेमध्ये ब्रिंजल्स लावले हे आपल्या नंतर काढता येईल ह्याच्यावरून. मग टोटल पार्ट used for potatoes and greens. मग काय केलं पाहिजे, पोटॅटोज आणि ग्रीन साठी किती पार्ट तिने वापरलाय, तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, या दोन्हींची ऍडिशन केली पाहिजे. मग काय पोटॅटोज साठी किती वापरलंय 2/5 आणि ग्रीन साठी किती वापरलेलं आहे 1/3. मग याची आपल्याला ऍडिशन करायची आहे. मग 2/5 आणि 1/3 आपल्याला इथे काय केलं पाहिजे, यांचा डिनॉमिनेटर इक्वल करून घेतला पाहिजे. मग 2/5 ला 3 ने मल्टिप्लाय करूया आणि 1/3 ला 5 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे आपला आन्सर काय येईल बघा, 2 3 जार 6, 5 3 जार 15 प्लस 5 1 जार 5 आणि 3 5 जार 15. म्हणजे आन्सर किती येईल, 6 + 5 11/15. म्हणजे ग्रीन्स आणि पोटॅटोसाठी तिने गार्डनचा 11/15 पार्ट वापरला, 11/15. मग आता टोटल पार्ट किती आहे, गार्डन आपण म्हणूयात टोटल 1 पार्ट आहे, 1 पार्ट आहे गार्डनचा. मग आता 11/15 तिने वापरलाय ह्या दोन्ही ह्याच्यासाठी व्हेजिटेबलसाठी. मग रिमेनिंग पार्ट ऑफ द गार्डन शी प्लांटेड ब्रिंजल्स. Remaining part of the
garden she planted brinjals. So total area of garden, total area किती पकडायचा 1. total area of garden is 1. म्हणून brinjals in 1 minus 11/15. हा 1 काय झाला टोटल गार्डनचा एरिया आणि हे 11/15 काय झालं पोटॅटो आणि ग्रीन्स लावलेला पार्ट गार्डनचा. मग आपल्याला त्याच्यावरून काय काढता येईल ब्रिंजल साठी किती पार्ट वापरला पार्ट ऑफ द गार्डन. मग आता आपल्याला काय केलं पाहिजे हे सॉल्व्ह करून घेतलं पाहिजे. 1 minus 11/15. आता काय केलं पाहिजे आपल्याला इथे याचा डिनॉमिनेटर इक्वल करून घेतला पाहिजे. आपल्याला इथे काय आणायचं आहे 15 आणायचं आहे. म्हणजे काय केलं पाहिजे 1/1 ला 15 नी मल्टिप्लाय केलं आणि मायनस 11/15 हे तसंच ठेवलं. मग आन्सर काय येईल 15 1 जा 15 आणि 15 1 जा 15 मायनस 11/15. मग आन्सर किती येईल ह्याचं 15 मायनस 11 4/15 हे झालं आन्सर. मग आन्सर आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. आराधना planted brinjals in 4/15 part of the garden. आता तुमच्या लक्षात येईल बघा 11/15 हे 15 काय झालं टोटल एरिया झाला त्या गार्डनचा म्हणजे 1 पकडला आपण तो. मग 15 पैकी 11 पार्ट वर जर त्यांनी पोटॅटोज आणि पीज लावले तर उरलं किती मग 15 पैकी 4. म्हणून आपला आन्सर किती आलेले इथं 4 हे लक्षात घ्या. म्हणजे 15 पैकी 4 पार्ट वर त्यांनी काय लावलेले आहेत ब्रिंजल्स लावलेले आहेत. अशा प्रकारे आपलं हे आन्सर आलेलं आहे. आता थर्ड एक्झाम्पल संदीप फिल्ड वॉटर इन 4/7 ऑफ एन एम्प्टी टँक. म्हणजे एक रिकामी टाकी आहे त्याच्यामध्ये संदीपनी 4/7 पार्ट पाणी भरलेलं आहे. आफ्टर दॅट रमाकांत फिल्ड 1/4 पार्ट मोर ऑफ द सेम टँक. आणि मग त्याच टँकमध्ये रमाकांतनी 1/4 पार्ट पाणी भरलेलं आहे. देन उमेश युज्ड 3/14 पार्ट ऑफ द टँक टू वॉटर द गार्डन. आणि नंतर उमेशने काय केलेले 3/14 पार्ट त्यातला गार्डनला पाणी घालण्यासाठी पाणी वापरलेलं आहे. इफ द टँक हॅज अ मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ 560 लिटर्स. जर त्या टाकीची कॅपॅसिटी जास्तीत जास्त कॅपॅसिटी क्षमता जर 560 लिटर्स असेल तर हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. त्या पाण्याच्या टाकीमध्ये किती पाणी उरलं असेल असा प्रश्न आहे. आता आपल्याला काय केलं पाहिजे संदीपनी अगोदर किती पाणी भरलेले 4/7 पार्ट. मग आता आपण सोल्युशन पाहूया. वॉटर फिल्ड इन द टँक बाय आता ज्या दोघांनी संदीप आणि रमाकांतनी भरलेले त्याची आपल्याला ऍडिशन केली पाहिजे आणि त्याच्यानंतर उमेशनी जेवढं काढून घेतले पाणी ते त्याच्यातून मायनस केलं पाहिजे. मग आता वॉटर फिल्ड in the tank by
संदीप अँड रमाकांत इज इक्वल टू किती काढलेले संदीपनी 4/7 आणि रमाकांतनी किती भरलेला आहे 1/4 पार्ट ऑफ द टँक. आणि उमेशने किती यूज केले त्यातलं उमेश यूज 3/14 पार्ट ऑफ द टँक. मग आता वॉटर रिमेनिंग इन द टँक. आता किती उरलं पाणी वॉटर remaining in the tank is equal to बघा ह्या दोन्हींची आपल्याला काय करायची आहे ऍडिशन आणि त्याच्यातून हे काय करायचे वॉटर काढून घेतलेले म्हणून हे त्याच्यातून मायनस करायचे. मग काय होईल 4/7 प्लस 1/4 मायनस 3/14. मग किती उरलेले पाणी एवढं पाणी त्या टँक मध्ये उरेल पार्ट ऑफ द टँक. आता आपल्याला हे काय करायचंय सॉल्व्ह करायचं आहे. ह्या फ्रॅक्शनची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला एकत्रच करायची आहे. मग कसं करूयात आपण 4/7 प्लस 1/4 मायनस 3/14. आता असं जर एक्झाम्पल असेल असं एक्झाम्पल आपण पाहिलेलं नाही तर काय करायचे हे तिन्ही जी डिनॉमिनेटर्स आहेत तिन्ही तर त्यांचा एलसीएम काढायचा असतो. आता तुम्हाला अजून एलसीएम काढायला शिकलेला नाहीये तुम्ही. खालचे जे डिनॉमिनेटर्स आहेत ते कोणत्या एका पुढे जर आपण टेबल्स म्हणत गेलो तर कोणता नंबर त्या तिन्ही टेबलमध्ये येईल हे आपल्याला पाहिजे. बघा 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28. 28 हा जो नंबर आहे तो सगळ्या टेबलमध्ये येतोय म्हणून आपल्याला डिनॉमिनेटर 28 आणायचा आहे हे लक्षात घ्या. म्हणजे एलसीएम त्याचा 28 येतोय. मग आपल्याला 28 तिन्ही टेबलमध्ये आहे. 14 घेतला तर 4च्या टेबलमध्ये 14 येत नाही म्हणून आपल्याला 14 घेता येणार नाही. बघा 7च्या टेबलमध्ये आहे 14 पण तो घेता येणार नाही म्हणून आपल्याला 28 इथं डिनॉमिनेटर आणायचंय. मग 28 डिनॉमिनेटर आणण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे 4/7. आता 7 4 28 म्हणून ह्या फ्रॅक्शनला आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 1/4 त्याला 7 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 4 7 28 आणि इथं 3/14 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 14 2 म्हणून 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग बघा काय आन्सर येईल पुढचं 4 4 16 अपॉन 7 4 28 प्लस 7 1 7 अपॉन 28 मायनस 6/28. हे झालं आपलं. बघा 16/16 प्लस 7 किती येईल 23 मायनस 6/28 आणि किती येईल मग 23 मायनस 6 किती येतं 17. 17/28 17/28 हे काय झालं त्या टँक मध्ये असलेलं पाणी झालं. मग आता कॅपॅसिटी ऑफ द टँक इज 560 लिटर्स. कॅपॅसिटी ऑफ द टँक इज किती दिली आहे 560 liters. The water left in the tank is मग किती उरेल पाणी त्याच्यामध्ये the water left in the tank is equal to काय केलं पाहिजे आपल्याला
हे जे आलेलं आहे 17/28 त्याला 560 आणि आपण मल्टिप्लाय करायचं आहे. मग किती आलं 28 1 जा 28 28 2 जा 56 इथं आला 20. म्हणून आपला आन्सर काय आलं 17 मल्टिप्लाइड बाय 20 340 लिटर्स 340 लिटर्स. म्हणून आन्सर काय आलेलं आपले आन्सर व्यवस्थित लिहायचं आहे 340 लिटर्स ऑफ वॉटर is left in the tank. Is left in the tank. आता बघा पुन्हा एकदा हे एक्झाम्पल आपण पाहूयात. बघा संदीप आणि रमाकांत आहे. त्यांनी संदीपनी 4/7 लिटर्स वॉटर भरलेलं आहे आणि रमाकांतनी 1/4 लिटर वॉटर त्या टँक मध्ये भरलेले आहे आणि उमेशनी 3/14 पार्ट त्याच्यातला काय केलेला आहे 4/7 पार्ट असं भरलेलं आहे आणि 1/4 पार्ट रमाकांतनी भरलेले आहे आणि उमेशनी 3/14 पार्ट त्यातला यूज केलेला आहे पाण्याचा. मग आता वॉटर रिमेनिंग इन द टँक मग एवढं पाणी त्याच्यामध्ये उरलं किती 17/28 उरलं. पण त्या टँकची कॅपॅसिटी किती आहे 560 लिटर्स ही टँकची कॅपॅसिटी आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे 17/28 उरलेलं पाणी आहे आणि हे 560 काय आहे त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणून त्या टँकमध्ये आता किती पाणी उरलेलं आहे तर 340 लिटर्स ऑफ पाणी त्या टँकमध्ये उरलेलं आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 आपला इथं संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि उज्ज्वल क्लासेसचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.